नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता रायाने जयसाठी जेवणाचा डबा आणलेला असतो. तेव्हा राया म्हणतो, जय ये ना, मी तुला माझ्या हाताने भरवतो. तेव्हा इथे जय म्हणत असतो की हे बघ, इथे घरी असल्यासारखा तमाशा करायचा नाही हा. हे माझं पोलीस स्टेशन आहे. तेव्हा हा डबा घ्यायचं आणि इथून निघून जायचं. तुझ्या हाताने मी एक तुकडासुद्धा खाणार नाही आहे, कळलं का? तेव्हा राया म्हणतो, अरे असं काय करतोयस? तुझा राग माझ्यावरती आहे ना, पण ह्या जेवणावरती कशाला काढतोयस? ये ना, जेवून घे. तेव्हा इथे राया म्हणत असतो की हवं तर मी तुला भरवत नाही, पण तू तुझ्या हाताने खा. तेव्हा जय म्हणत असतो, एकदा सांगून कळत नाही का? आत्ताच्या आता इथून निघून जा. आणि इथे जय जेवणाचे डबे आता खाली उलटतो. तेव्हा इथे मंजिरीला खूपच जास्त राग येतो. जय म्हणत असतो, तू माझा कुणीच नाही आहेस. तेव्हा राया म्हणतो, अरे असं काय म्हणतोयस? मी तुझा भाऊ आहे ना, मग मला माफ कर ना आणि भाऊ म्हणून स्वीकार. तेव्हा जय म्हणतो की गल्लीतल्या सगळ्याच कुत्र्यांना मी माझा भाऊ म्हणत नाही, कळलं का तुला? तू माझा कुणीच नाही आहेस आणि आता इथे आलायस, पुन्हा इथे पाऊलसुद्धा ठेवायचं नाही, असं जय त्याला म्हणतो. माझ्यासमोरसुद्धा यायचं नाही, नाहीतर मी काय करेन काही सांगता येत नाही. असं म्हणून झाल्यानंतर इथे जय रागानेच आता तिथून बाहेर पडतो. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, या वागण्याला काही अर्थ आहे का? का बरं असं जयने केलं? सगळं जेवण सांडवलं. तू इथे एवढं प्रेमाने त्याच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आलास आणि त्याला तर या सगळ्याची कदरच नाही आहे. मला अजिबात त्याचं वागणं हे पटलेलं नाही आहे. आणि कसं बोलला तुला? तेव्हा राया म्हणतो, असू दे गं, भाव आहे तो माझा आणि रागवलं माझ्यावरती नाही रागवणार तर कुणावरती रागवणार? इतक्या वर्षानंतर मला माझं कुटुंब परत मिळाले. आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की मी अनाथ आहे, पण मी अनाथ नाही आहे. माझा भाऊ आहे ना, माझा कृष्णादादा. अगं आता तो मिसफायर माझ्यावरती रागवला आहे. लहानपणी आहे ना, माझ्यावरती जीव ओवाळून टाकायचा. त्याने कुठलाच पदार्थ माझ्याशिवाय खाल्लेला नाही आहे. खूप जीव लावायचा मला, पण आता त्याचा गैरसमज झाला आहे आणि म्हणून तो चिडला आहे, बाकी काही नाही. नाहीतर माझा कृष्णादादा खरंच खूप चांगला आहे, असं इकडे आता राया मंजिरीला सांगत असतो. तेव्हा मंजिरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की राया, अरे खरंच तू किती मोठ्या मनाचा आहेस. म्हणजे जयने तुझा इतका अपमान केला. तू त्याच्यासाठी प्रेमाने एवढा डबा आणलास, त्याच्या सगळ्या आवडीचे पदार्थ होते आणि तरीसुद्धा त्याने सगळं जेवण सांडवलं आणि तरीसुद्धा तू आपल्या भावाची बाजू घेतलीस आणि त्याचबरोबर तो एवढा रागवलाय, चिडलाय का? तर त्याला असं वाटतंय की तुझ्यामुळे त्याच्यावरती अन्याय झालाय. अरे पण लहानपणी जसं तू दुःख भोगलंस तसंच त्यानेही भोगले ना, मग तरीसुद्धा जय तुला सगळा दोष का देतोय? असा इथे आता मंजिरीला प्रश्नसुद्धा पडलेला असतो. तेव्हा मंजिरीला आता इथे जयचं वागणं खूपच जास्त खटकलेलं असतं, पण रायाला वाईट वाटेल म्हणून ती गप्प बसलेली असते. ती इथे जयला काहीसुद्धा बोलत नाही. त्यानंतर इथे शशिकला विचार करत असते. शशिकला म्हणत असते, ह्या लोकांचं नक्की चाललंय तरी काय? म्हणजे मी त्या म्हाताऱ्याला विचारलं, काय हो, तुम्हाला सगळं काही माहिती होतं का? तर म्हातारा मला काय म्हणतो, नाही नाही, मला यांच्याबद्दल काही माहितीच नव्हतं. आणि इथे आता काय, हळूहळू सगळेजण गुडू 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 एकत्र बोलतायत, एकत्र आलेत. म्हणजे या सगळ्यांचा नक्की प्लॅन तरी काय आहे? म्हणजे सगळेजण गोड गोड बोलून आता एकत्र येणार. ते सगळेजण एकत्र येणार आणि मला एकटीला बाजूला टाकणार, असाच यांचा प्लॅन आहे असं मला वाटतंय. म्हणजे या सगळ्यांना मिळून आता मला एकटीला बाजूला करायचं आहे तर. पण काय, काय आता मी काय करायचं? आणि इथे शशिकला डोक्याला हात लावते. त्याच्यानंतर तिचं लक्ष आपल्या आरशामध्ये जातं आणि ती म्हणत असते, काय शशिकला, आता काय डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये बसणार आहेस का? अगं तू शशिकला आहेस शशिकला, दाखव या सगळ्यांना तुझा हिसका. आधी शांत राहा, आधी कुणाला काही बोलायचं नाही. पण योग्य वेळ आल्यानंतर जेव्हा इथे सगळं वातावरण तापलेलं असेल ना, तेव्हा घाव घालायचा त्यांच्या वर्मावरती. म्हणजे त्यांना कळेल ही शशिकला काय करू शकते ते. या शशिकलाचं काय स्वप्न होतं, त्या मंजिरीला आणि तिच्या आईवडिलांना आणि भावाला या घरातून लाथ मारून बाहेर काढायचं आणि या घरामध्ये एकटीने राणीसारखं राज्य करायचं, असं या शशिकलाचं स्वप्न होतं. पण काय झालं, ते स्वप्न काही माझं पूर्ण झालेलं नाही आहे. पण आता हे सगळे लोक एकत्र येतील आणि माझं स्वप्न कधी पूर्णसुद्धा होऊ देणार नाही. पण नाही, आता योग्य वेळेची वाट बघायची, तोपर्यंत शशिकला शांत राहायचं, असं ती स्वतःला समजावत असते.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मंजिरी खूपच जास्त चिडलेली असते, कारण जयने रायाचा अपमान केलेला असतो. इथे जय रायाला काय म्हणालेला असतो की गल्लीतला प्रत्येक कुत्रा हा माझा भाऊ नसणार आहे, कळलं का तुला? इथे परत पाऊलसुद्धा ठेवायचं नाही, तुझं तोंडसुद्धा मला दाखवू नकोस, असं इकडे सगळं जय रायाला म्हणालेला असतो. त्यामुळे इथे मंजिरीला खूपच जास्त त्याचा राग आलेला असतो. तेव्हा इथे मंजिरी आणि रुचिता दोघीजणी जात असताना मंजिरी चिडचिड करत असते. तेव्हा रुचिता म्हणते, अगं मंजू काय झालं, काही सांगशील का? तू एवढी का चिडलीस? तेव्हा मंजिरी म्हणते, चिडू नाही तर काय करू गं रुचिता, तू सांग ना. अगं रायाने त्या जयसाठी जेवणाचा डबा नेला आणि त्या जयने काय केलं, सगळा डबा आहे ना तो उलटा करून टाकला, सगळं जेवण खाली पडलं आणि त्या जयने रायाचा खूप जास्त अपमान केला गं. म्हणजे त्या जयला असं वाटतंय की त्याने खूपच जास्त दुःख सोसलं, त्याचं अनाथपण आलं आणि या सगळ्याचा दोष तो आता रायाला देऊन मोकळा होतोय. पण त्याला एक गोष्ट कळत नाही आहे की त्याने जर त्याच्या आयुष्यामध्ये दुःख सोसलं, पोरकेपणा सोसला, तर तो रायाने सुद्धा सोसला ना. मग सगळ्याचं खापर तो रायावरती फोडून का मोकळा होतोय आणि गावकऱ्यांनी केलेली चुकीची शिक्षा तो रायाला का देतोय? सगळा दोष तो रायाला देऊन मोकळा होतोय. म्हणजे त्याच्या वाट्याला जे काही दुःख आलं ते इथे रायामुळे आलं, असं त्याचं म्हणणं आहे. अगं पण रायाने सुद्धा ते दुःख सोचलं ना, हे त्याला कळायला नको का, असं मंजिरी म्हणते. तेव्हा रुचिता म्हणते, मला बिचाऱ्या रायाची काळजी वाटते. तेव्हा इथे रुचिता म्हणते, तेच मंजिरी म्हणते की मला सुद्धा खूपच जास्त त्याची काळजी वाटते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता जय जात असताना इथे रायासुद्धा त्याच्यासमोर येऊन उभा राहतो. तेव्हा राया म्हणत असतो, ए भावा, अरे माफ कर ना रे मला, कशाला एवढ्या वर्षाचा राग मनामध्ये धरून ठेवलायस, कर ना मला माफ. हे बघ, झालं गेलं सगळं विसरून जा, आता मला माझी चूक सुधारू दे, आता मला तुझ्यासाठी खूप काही करायचं आहे, मला माफ कर ना. तेव्हा इथे जय म्हणतो, बाजूला हो, माझा रस्ता अडवू नकोस आणि माझ्यासमोर उभा राहू नकोस, मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही आहे, तू माझा भाऊ नाही आहेस, मी तुला माझा भाऊ कधी मानूच शकत नाही, तू माझ्यासाठी कुणीच नाही आहेस. तुझ्यामुळे मला जे काही सहन करावं लागलं आहे ना, जो काही मला पोरकेपणा आला, आईवडिलांच्या मायेशिवाय मला जे काही वाढावं लागलं आणि मी मोठा होत असताना मला जे जे काही दुःख सहन करावं लागलं आहे ना, ते तुला माहिती नाही आहे. त्या सगळ्याचा घाव माझ्या इथे वर्मी बसलेला आहे आणि त्याच्यामुळे तुझ्याबद्दलचा राग माझ्या मनामध्ये दिवसेंदिवस वाढत चालला होता. मी कधीही तुला माफ करणार नाही आहे. तेव्हा राया म्हणतो, ठीक आहे ना, नको माफ करू, कुठे तुझे हात, दे हे हात, घे आणि माझं थोबाड फोड, फोड माझं थोबाड, मार मला. तेव्हा इथे जय म्हणत असतो, तुला मार खायचा माझ्या हातून? तेव्हा राया म्हणतो, हो, तुझ्या हातून मी मारसुद्धा खायला तयार आहे, मी माझ्या भावासाठी वाटेल ते करेन. तेव्हा जय म्हणतो, चल मग माझ्याबरोबर चल. आणि इथे जय रायाला आता घेऊन जातो. तेवढ्यातच इथे रुचिता आता सामानाची यादी घेऊन आलेली असते आणि ती म्हणते की दादा, हे संपूर्ण सामान घरी पाठवून द्या. आणि ती म्हणते, काय गं मंजिरी, काय झालं, कुणाला फोन करतेस? तेव्हा मंजिरी इथे रायाचा फोन ट्राय करत असते, पण त्याचा फोन काही लागत नसतो आणि लागला तर तो उचलत नसतो. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया फोन उचलत का नाही आहे गं? तेव्हा रुचिता म्हणते, अगं तो काहीतरी कामात असेल, बिझी असेल, म्हणून तो फोन उचलत नसेल ना. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही गं, असं कसं, असं अजिबात झालेलं नाही आहे की राया कामामध्ये आहे आणि त्याने माझा फोन नाही उचलला. अगं माझा फोन गेल्या गेल्या तो लगेच उचलतो, मला माहिती आहे ना. तेव्हा इकडे आता रुचिता म्हणत असते, पुन्हा एकदा ट्राय कर. तेव्हा मंजिरी म्हणते, हो तेच करते. त्याच्यानंतर इथे आता रायाचा फोन काही लागत नसतो. तेव्हा इकडे जयने आता रायाला एका झाडाला साखळदंडाने बांधून ठेवलेलं असतं आणि तो म्हणत असतो की तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, तुझ्यामुळे मला पोरकेपणा आला, मला अनाथ म्हणून लहानाचं मोठं व्हावं लागलं आणि याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी. हे सगळं तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे माझे आई वडील मला सोडून गेले, माझ्या घराला आग लागली. तेव्हा इथे आता राया म्हणत असतो की भावा, अरे त्या सगळ्यात माझी खरंच काही चूक नाही आहे रे. तेव्हा जय म्हणत असतो, तुझीच चूक आहे, तुझ्यामुळेच माझा बाप मला सोडून गेला, माझी आई आणि मी, आम्ही घरामध्ये जळत होतो, कळते का तुला? मी सुद्धा जळून खाक झालं असतो ना तर बरं झालं असतं, पण आता मी तुला सोडणार नाही आहे आणि जोपर्यंत तुला मी स्वतः अग्नी देत नाही ना, तुला स्वतः मी मरणाच्या दारामध्ये ढकलत नाही, तोपर्यंत माझ्या मनातली ही आग
थंड होणार नाही आहे, मला शांतताच मिळणार नाही आहे. कारण तुला मी कधीच माफ नाही करू शकत. तुझ्यामुळे माझ्या वाट्याला जे काही दुःख आलं आहे ना, ते कधीच कुणाच्याही वाट्याला येता कामा नये. पण माझ्या वाट्याला ते आले आणि त्याला कारणीभूत तू आहेस. त्याच्यामुळे तुला आता मरावंच लागेल आणि माझ्या हातूनच तुझं मरण लिहिलं आहे बघ तू. मी तुला आता मारून टाकतो आणि जेव्हा तू मरशील ना, तेव्हा तुझ्या राखेला बघून माझ्या मनातली आग शांत होईल. कळतंय तुला? तेव्हा इकडे आता रायाला झाडाला बांधलेलं असतं जयने आणि जय इथे आता गाडी चालवत त्याला मारण्यासाठी जात असतो. त्याच्या अंगावरती गाडी घालून त्याचा जीव घेणार असतो. असा इथे आता जयने प्लॅन तयार केलेला असतो. तेव्हा राया म्हणत असते, अरे भावा, अरे तुझ्यासाठी काय, तुझ्यासाठी मी माझा जीवसुद्धा द्यायला तयार आहे. आणि तुझा भाऊ म्हणून तुला जर मला मारून तुला आनंद मिळणार असेल ना, तुला सुख येणार असेल, तर हा भाव तुझ्यासाठी जीवसुद्धा द्यायला तयार आहे, असं इकडे आता राया म्हणतो. तेव्हा इथे जय त्याच्या अंगावरती गाडी घालणारच असतो. तेव्हा इथे आता जे वेळेला इथे राया त्याच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन गेलेला असतो, तेव्हा जय त्याचा अपमान करतो. पण तेव्हासुद्धा त्याची लायकी काढत असताना, त्याला कुत्रा म्हणत असताना, त्याला गुंट म्हणत असताना, इथे जय त्याच्यावरती एवढा रागवलेला असताना, त्याचा अपमान करत असताना राया काय म्हणतो, तर प्रेक्षकांनो राया म्हणतो की बोल, मला बोल, तुला जेवढं काही बोलायचं आहे ना तेवढं बोल, पण निदान रागाच्या भरामध्ये तू माझ्याशी बोलतोयस ना, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे प्रेक्षकांनो आता ज्या वेळेला जय रायाच्या अंगावरती गाडी घालणार असतो, त्यावेळेला तिथे मंजिरी येते आणि मंजिरी म्हणत असते, थांब जय, हे बघ, तुला जर रायापर्यंत पोचायचं असेल ना, तर आधी तुला या मंजिरीला पार करावं लागेल. कळते का तुला? मला आधी मारावं लागेल. तेव्हा इथे राया म्हणत असतो, मिस फायर, तू इथे कशाला आलीस? तू आताच्या आता इथून जा बरं. हे बघ, मी अनाथ आहे, त्याच्यामुळे माझ्या पुढे मागे कोणीच नाही आहे. मला माझ्या भावाला जर मारल्यानंतर त्याला आनंद मिळणार असेल, तर मी हसत हसत मरायलासुद्धा तयार आहे. तेव्हा रुचिता येते आणि मंजिरीचा हात पकडते आणि म्हणत असते, राया, कुणी सांगितलं तुला तू अनाथ आहेस? अरे तुझी ही बहीण आहे ना. तेव्हा इथे राया म्हणतो, अगं रुचिता, तू इथे काय करतेस? हे बघ, मिस फायरला इथून घेऊन जा. अरे तुम्ही दोघीजणी तुमच्या कुटुंबाबरोबर राहा ना. आणि मंजिरी, इकडे आता तू तुझ्या आईवडिलांना सांभाळ जा आणि रुचिता, तुझा कथाजवळ जा आणि तुझ्या नवऱ्याकडे जा. तेव्हा इथे रुचिता म्हणते, हे बघ, मी कुठेही जाणार नाही आहे. जेव्हा रुचिता म्हणत असते, जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा तू माझा जीव वाचवला होतास ना, तू मला योग्य वेळेवरती हॉस्पिटलला घेऊन गेला होतास. अरे मग तू जर माझा जीव वाचवू शकतोस, तर ही बहीण आपल्या भावाचा जीव नाही का वाचवू शकत? आज माझा जीव गेला तरी चालेल, मला काही भीती नाही आहे त्याची, पण मी कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा इथे मंजिरीसुद्धा तेच म्हणते की माझासुद्धा जीव गेला ना राया, तरीसुद्धा चालेल. आणि तसंही हा जीवन तुझंच तर आहे ना, तू वाचवलेला आहेस. जयने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि तू माझा जीव वाचवलास, त्याच्यामुळे तुझ्यासाठी हा जीव हसत हसत द्यायला मी तयार आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ईशासुद्धा येते. ईशा इथे मंजिरीचा हात पकडते आणि म्हणते की मी सुद्धा तुझ्याबरोबर आहे राया. तेव्हा इथे राया म्हणतो, अरे ईशा, अगं तू इथे काय करतेस? तेव्हा ईशा म्हणते, राया, हे बघ, तुझ्याबरोबर जर मला जगता येणार नाही, तर किमान मरता तरी येणार आहे ना, त्याचाच मला आनंद आहे. मम्मीबरोबर लागून तिचं ऐकून मी आयुष्यात खूप चुका केलेल्या आहेत, पण आता मला चुका करायच्या नाही आहेत. आता मला संधी मिळाली आहे इथे माझ्या चुका सुधारण्याच्या, आणि म्हणूनच मी इथे आले तुझ्यासाठी. माझा जीव गेला तरीसुद्धा चालेल, पण आता मी मागे हटणार नाही आहे. मी तुझ्यासाठी जीवसुद्धा देईन राया, असं ती म्हणते. तेव्हा इकडे उमा येते आणि म्हणत असते की अगदी बरोबर बोललात तुम्ही. तेव्हा इथे उमासुद्धा आता ईशाचा हात पकडते आणि म्हणते, मी आहे तुझ्याबरोबर राया. हे बघ, आपले दोघांचे कितीही मतभेद असतील, मला तुझा कितीही राग येत असला, तरीसुद्धा माझ्या मुलींचा तुझ्यावरती विश्वास आहे, तुझ्यावरती जीव आहे. त्यांना खरं खोटं सगळं काही कळलं आहे आणि म्हणूनच त्या तुझ्या बाजूने झालेत की नाही. आणि हे बघ, माझ्या मुलींचा तुझ्यावरती जीव आहे, तुझ्यावरती विश्वास आहे आणि मला माझ्या मुलींवरती खूपच जास्त विश्वास आहे आणि म्हणूनच मी त्यांच्यासाठी इथे आली. आता तुला जर ते एवढं चांगलं समजतायत, याचा अर्थ तू चांगला आहेस म्हणूनच ना. आणि म्हणूनच आता मी माझ्या मुलींवरती विश्वास ठेवून इथे आलेले आहे.
तुझ्यासाठी आणि आता कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा राया म्हणत असतो, तुम्ही सगळ्याजणी असं काय करताय? ए मिस फायर, रुचिता, जा बरं तुम्ही घरी जा जिजीला घेऊन. एवढं उन्हातान्हात इथे थांबू नका. आणि तसंही माझं एक कुटुंब माझ्यापासून जेव्हा दूर झालं तेव्हा मला हे नव्याने आता कुटुंब सापडलं होतं. आता या कुटुंबावरती मी कुठलंही संकट येऊ देणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण घरी जा बरं. कुणीही माझ्यासाठी इथे थांबू नका. माझ्या भावाला मला मारल्यानंतर जर आनंद मिळणार असेल ना, त्याचा जीव शांत होणार असेल, तर मी त्याच्या हातून किती वेळाही मरायला तयार आहे. पण तुम्ही लोकं जा, तुमचं कुटुंब आहे, तुम्ही आनंदाने राहा. माझं मागे पुढे कुणीच नाही आहे. त्याच्यामुळे आता माझा जीव जरी गेला ना, तरीसुद्धा मला काही फरक पडणार नाही आहे. तेव्हा इथे उमा म्हणत असते, असं कसं? तो का म्हणून तुझा जीव घेईल? असं अजिबात होणार नाही आहे. आम्ही आलो आहे ना आता इथे. आता आम्हाला जर चिरडून जायचं असेल ना, तरच तू आमच्यावरती गाडी चालवायची आणि मग रायापर्यंत पोचायचं. कळलं का तुला? तेव्हा इथे तरीसुद्धा जय सगळ्यांना म्हणत असतो की बाजूला व्हा. तेव्हा कुणीही बाजूला व्हायला तयार नसतं. तेव्हा जय त्यांच्या अंगावरती गाडी आणणार तेवढ्यातच सगळ्यात आधी जिजी समोर येऊन उभी राहिलेली असते आणि म्हणते, ये, मला चिरडून आत्ता रायापर्यंत जा, ये. तेव्हा इथे आता जय म्हणत असतो की हे बघा जिजी, तुम्ही बाजूला व्हा. तुम्ही आमच्या दोघांमध्ये बोलू नका. तुम्हाला नाही माहिती नक्की काय घडलंय ते. ह्याच्यामुळे माझं आयुष्य इतकं वाईट गेलंय ना, इतकं वाईट अनुभव आलेत मला माझ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त ह्या माणसामुळे. कारण त्याच्यामुळे माझे आईवडील आज माझ्याबरोबर नाही आहेत. ते आम्हाला सोडून गेलेत आणि हे सगळं ह्या रायामुळे झालंय. माझ्यावरती अन्याय झालाय. तेव्हा इथे उमा म्हणते, अच्छा, म्हणजे तुझ्यावरती अन्याय झालाय म्हणून तू आता रायावरती अन्याय करणार आहेस का? अरे जे तू भोगलंस ते रायाने सुद्धा भोगलंच ना. मग तरीसुद्धा तू या सगळ्याचा दोष बिचाऱ्या एकट्या रायाला का देतोयस? या सगळ्यात एकट्या रायाची काय चुकी आहे? तेव्हा तू सुद्धा लहान होतास, तेव्हा रायासुद्धा लहानच होता ना. मग तरीसुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये खूपच जास्त कठीण प्रसंग आले. तसे रायाच्या सुद्धा आयुष्यात आले असतील, पण त्याने तुला दोष नाही दिला तो. तेव्हा इथे जय म्हणत असतो की जीजी, अहो तुम्हाला तर रायाचा राग येत होता ना. कालपर्यंत त्याच्याजवळ भांडत होता आणि आज बरं त्याचा पुळका आलाय तुम्हाला. तेव्हा जीजी म्हणत असते, हो आलाय मला पुळका आणि आता मला त्याचा राग येतोही आणि येत राहील. आमच्या दोघांमध्ये जे काही मतभेद असतील ना, ते असेच राहतील. अरे पण म्हणून काय, तू त्याला मारणार का? माणूस म्हणून तो वाईट नाही आहे. कळलं का तुला? आणि तू एक पोलीस ऑफिसर आहेस आणि तुला एखाद्या व्यक्तीला मारण्याचा अधिकार नाही आहे. तू एखाद्या माणसाला इथे शिक्षा नाही देऊ शकत. कळलं तुला? कुणी अधिकार दिला तुला इथे रायाला शिक्षा देण्याचा? सांग ना. त्याला तू इथे मारायला निघालेस, त्याच्या अंगावरती गाडी घालायला निघालेस. अरे पोलीस ऑफिसर आहेस, तुला माणसांचे इथे जीव वाचवता आले पाहिजे, तर तू इथे तुझ्या सख्ख्या भावाचा जीव घेतोयस. अरे विसरून जा ना सगळं जे काही आहे ते. दोघेजण आता दुःख विसरून जा आणि इथे शहाण्यासारखे एकत्र या, आनंदाने राहा ना. तुम्हाला एकमेकांबरोबर काय भांडणच करायचं आहे? भांडण करून आयुष्य जगता येतं का? हे बघ, राया तुझा भाऊ आहे. जे काही झालं ते झालं. त्याच्यामध्ये त्याची काही चूक नव्हती. तो सुद्धा लहान होता. पण आता तुम्ही दोघेजण एकत्र आलाय ना, एकमेकांना माफ करा आणि नव्याने आयुष्याला सुरुवात करा ना. तेव्हा इथे जय म्हणतो, अजिबात नाही. हे कधीच शक्य होणार नाही आहे. मी कधीच याला माफ करणार नाही. आज माझे आईवडील माझ्यासोबत नाही आहेत. फक्त आणि फक्त हा कारणीभूत आहे. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणते की जय, अरे सगळं खापर तू रायावरती फोडू नकोस. या सगळ्यामध्ये तुझे आईवडील गेले ना, त्या सगळ्याला राया जबाबदार नाही आहे, तर तुझे गावकरी जबाबदार आहेत. त्यांनी रायाच्या साधे भोळ्यापणाचा गैरफायदा घेतला. तेव्हा इकडे मंजिरी आता जयला समजावून सांगते की गावकरीमधले काका म्हणालेले असतात, अरे हे सगळेजण आहेत ना राया, तुझ्या वडिलांना मारायला जमलेत. तेव्हा तू सांग बरं तुझे वडील कुठे आहेत? मला त्यांची मदत करायची आहे. मी त्यांना एका सेफ ठिकाणी घेऊन जातो. आणि तेव्हा इथे राया सांगतो की इथे आता मंदिराच्या जवळ जो वडाचं झाड आहे ना, तिथे एक झोपडी आहे आणि तिथे त्याचे वडील लपून बसलेले असतात. आणि ही गोष्ट जेव्हा त्या गावकऱ्यांना कळते, गावकरी तिथे जातात आणि त्याच्या वडिलांना मारून वरती टांगतात. तेव्हा इथे जय म्हणत असतो की मंजिरी, तू त्याच्या ह्या कथांवरती विश्वास ठेवला असशील, पण माझा विश्वास अजिबात नाही आहे. यानेच माझ्या आईवडिलांना मारले, जाळून मारले. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की जय, अरे जो माणूस इथे आता गावातली लोकं असू दे नाही तर गावाबाहेरची, त्यांना जर रक्ताची गरज असली तरीसुद्धा तो त्या लोकांना रक्त देतो आणि त्यांचा जीव वाचवतो. मग तो स्वतःच्याच रक्ताचा जीव कसा काय घेईल सांग बरं? असं इकडे आता मंजिरी जयला म्हणत असते.
त्याचबरोबर पुढील भागामध्ये इथे जय म्हणत असतो की राया, तू माझ्यासाठी काही करायला तयार आहेस ना, मग हे घे. आणि 2 दारूच्या बाटल्या त्याच्यासमोर ठेवतो आणि म्हणतो की घे, दारू पिऊन टाक. आपण दोघेजण भाऊ भाऊ आज मस्त इथे एन्जॉय करूया, पार्टी करूया. तेव्हा मंजिरी म्हणते, जय तू हे काय सांगतोयस रायाला करायला? अरे त्याला हे सगळं करायला का सांगतोयस? तेव्हा जय म्हणतो, कारण रायाला सिद्ध करायचं आहे ना की तो माझा भाऊ आहे म्हणून, आणि त्याला भाऊ बनायचं हे सिद्ध करायचं आहे. मग त्याने ही दारू पिऊ दे. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही राया असं काही करणार नाही आहे. तेव्हा जय म्हणतो की राया, हे बघ मी तुझा भाऊ आहे, ही काय करते आपल्या दोघांमध्ये? जर तू हिला इथून जायला नाही सांगितलंस ना तर मग तू पुन्हा एकदा तुझ्या भावाला गमावशील, असं जय रायाला म्हणतो.